संपूर्ण जग एखाद्या अणुयुद्धाच्या खाईत लोटलं जाईल अशी भीती महासत्तांना वाटायला लागल्यामुळे या काही शहाण्या देशांनी असं ठरवलं की आता इथून पुढे कुणीही अणुबॉम्ब बनवायचा नाही. म्हणजे इथून पुढे कुणी बनवायचा नाही, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी बनवलेले आहेत त्यांचे राहतील, नव्यांनी बनवायचे नाही. 1960च्या दशकात अशा प्रकारचे निर्णय अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन यांनी घेतले आणि एका नवीन कराराचा जन्म झाला. त्याला म्हणतात न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी. म्हणजे अणुबॉम्ब बनवणार नाही असं प्रत्येक देशानं त्या करारावर लिहून द्यायचं. 1968 साली आणि पुन्हा 1970 साली हा करार भारताकडे आला साईन करण्यासाठी. इंदिरा गांधींनी स्पष्ट सांगितलं की जास्तीत जास्त काय होईल, आम्हाला जी परकीय मदत केली जाते ती बंद होईल, आमच्यावर बंधनं येतील, ते चालेल, पण देशहिताच्या विरुद्ध असलेली कोणतीही गोष्ट मी करणार नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाप, भारत सही करणार नाही. 1970 साली या करारावर 95 देशांनी सह्या केल्या. आजच्या घडीला या करारावर सह्या करणाऱ्या देशांची संख्या आहे 191. आज तागायत फक्त 4 देशांनी या करारावर कधीच सही केली नाही. ते म्हणजे उत्तर कोरिया, इस्रायल, भारत आणि पाकिस्तान. या चारही देशांनी मधल्या काळात अणुबॉम्ब बनवला. अगोदरच्या 5 आणि आताच्या 4 अशा 9 देशांच्याकडे आज जगात अणुबॉम्ब आहे. इंदिरा गांधींनी सही करायला नकार दिला म्हणजे तो फक्त नकार नव्हता, तर एक स्टेटमेंट होतं, आम्ही अणुबॉम्ब बनवायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि तो लवकरच फुटेल. त्याप्रमाणे 1974 साली भारतानं पहिल्यांदा अणुबॉम्बची चाचणी केली. त्यानंतर देखील भारतावर भरपूर दबाव आला, पण त्याची फिकीर न करता महासत्तांना लाथाडून लावणे हे खऱ्या नेत्याचं वैशिष्ट्य असतं.